नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 7वी विषय मराठी पाठ 6वा थोरांची ओळख डॉक्टर खानखोजे या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय। तर चला विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूया। प्रश्न पहिला, खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा। तात्या आजोबांच्या मांडीवर बसून भाऊ स्वातंत्र्य लढ्याविषयीच्या कथा ऐकत असत। उत्तर सत्य। भाऊचं मन वळवण्यात वडिलांना यश आलं। असत्य। लोकमान्य टिळकांनी भाऊंना परदेशी जाऊन शिकून परतण्याचा सल्ला दिला। उत्तर सत्य। भाऊंनी गहू, मका, तूर आणि चवळी यांचे वाण तयार केले। सत्य। प्रश्न दुसरा, खालील आकृती पूर्ण करा। भाऊ खेडोपाडी जाऊन या विषयांवर भाषण देत। उत्तर 1 स्वदेशी चळवळ, 2 भारतीय इतिहास, 3 भारतीय स्वातंत्र्य। प्रश्न तिसरा, कंसातील योग्य पर्याय शोधून रिकाम्या जागा भरा। भाऊंनी मास्टर ऑफ सायन्स ही पदवी अमेरिका येथे प्राप्त केली। जेनेटिक्स या विषयात भाऊंचा दबदबा वाढला। भाऊंनी कृषीशास्त्र या विषयात डॉक्टरेट मिळवली। प्रश्न चौथा, मक्यापासून कोणकोणते पदार्थ तयार केले जातात त्याची यादी तयार करा। उत्तर मक्यापासून तयार होणारे पदार्थ। 1 पॉपकॉर्न, लाह्या, 2 भाकर किंवा रोटी, 3 भाजी, 4 तेल। चर्चा करूया। कृषीशास्त्रात झालेल्या विविध संशोधनांमुळे धान्याची विपुलता वाढली आहे। या विषयावर वर्गात चर्चा करा। कृषीशास्त्रात झालेल्या विविध संशोधनांमुळे संकरित बियाणांचा शोध लागला, ज्यामुळे पिकांवर जास्त आजार पडत नाहीत, अळी लागत नाही व भरघोस पीक येते। त्यामुळे उत्पन्न वाढते व धान्याची विपुलता वाढते। याचाच अर्थ कृषीशास्त्रात झालेल्या विविध संशोधनांमुळे धान्याची विपुलता वाढली आहे। तुम्ही काय कराल? तुम्ही सहलीसाठी गडावर गेला आहात। तेथील परिसरात फिरताना तुम्हाला पाण्याच्या बाटल्या व कचरा दिसत आहे। उत्तर आम्ही परिसरात पडलेल्या पाण्याच्या बाटल्या व कचरा एखाद्या पिशवीत जमा करू आणि योग्य जागी नेऊन ठेवू। त्या परिसरात स्वच्छता ठेवण्याविषयीचे फलक लावू, कचरा पेट्या ठेवू, तसेच तेथील व्यवस्थापन समितीशी स्वच्छता व शिस्त पाळण्यासंबंधी चर्चा करू। खाली दिलेला तक्ता पूर्ण करा। वाक्य 1 काल तो मुंबईला गेला। क्रियापद गेला। क्रियाविशेषण काल। क्रियाविशेषणाचा प्रकार कालवाचक। वाक्य तो भरभर जेवला। क्रियापद जेवतो। क्रियाविशेषण भरभर। क्रियाविशेषणाचा प्रकार रीतिवाचक। वाक्य इथे शहाळी मिळतात। क्रियापद मिळतात। क्रियाविशेषण इथे। क्रियाविशेषणाचा प्रकार स्थलवाचक। वाक्य मी 2दा धडा वाचला। क्रियापद वाचला। क्रियाविशेषण 2दा। क्रियाविशेषणाचा प्रकार संख्यावाचक। खालील वाक्यात कंसातील योग्य रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय लिहा। ढसाढसा, सावकाश, टप टप, आपोआप। माझ्या डोळ्यातून
टपटप आसवे गळू लागली. मी आईच्या गळ्यात पडून ढसाढसा रडलो. रात्र होताच सगळ्यांचे डोळे आपोआप मिटू लागतात. पक्षाने आपले पंख सावकाश फडफडवले. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय आपण बघितला असेल. जर तुम्हाला इतर पाठांचे आणि इतर विषयांचे स्वाध्याय बघायचे असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकतात आणि प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्हाला हव्या त्या इयत्तेचा स्वाध्याय तुम्ही बघू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.